हे संपूर्णतः सोलारवर चालतं. आपण सौर ऊर्जेवर याच्यात भर दिलेला आहे आणि स्टँडिंग पोझिशनमध्ये फवारणी करण्यासाठी आणि आळवणी करण्यासाठी हे यंत्र वापरलं जाणार आहे. याच्यातील सायकल ड्रम आणि PVC पाईप हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात उपलब्ध असतात, त्यामुळे याचा खर्च बऱ्यापैकी कमी होत जाणार आहे. त्याच्यातली ही मोटार, सोलार पॅनल आणि हा जो होस पाईप आहे एवढंच आपल्याला खरेदी करावं लागणार आहे. आणि शेतातल्या ज्या सरी आहेत त्यांच्या अंतरानुसार आपण याच्यातलं डिस्टन्स ॲडजस्ट करू शकतो, तसं त्याची हाईट देखील ॲडजस्ट करू शकतो. याचं वर्किंग आता मी ट्रेंचिंगचं वर्किंग दाखवते. हे खाली ट्रेंचिंगचं वर्किंग आहे, कारण जे झाडाचं खोड असतं तिथे ट्रेंचिंग करणं गरजेचं असतं, म्हणून हे पाईप्स खाली आहेत. आणि हे जे 2 नोझल्स आहेत हे स्प्रेइंगचे नोझल्स आहेत. नमस्कार, आमच्या शाळेचे नाव समता विद्या मंदिर प्राथमिक शाळा फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझे पूर्ण नाव कार्तिकी बाबासाहेब राऊत. आजच्या 21व्या शतकात आपल्या भारत देशाने खूप प्रगती केलेली आहे. यामध्ये जेवढा हातभार पुरुषांचा आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात यामध्ये महिला सहभागी आहे. एवढे अग्रेसर असूनही ती पूर्णतः सुरक्षित आहे. या सुरक्षेवर आमचा आजचा प्रयोग आहे. प्रयोगाचे नाव महिला सुरक्षा घड्याळ असे आहे. यामध्ये आम्ही अशी एक सिस्टम केलेली आहे की तिने फक्त एक क्लिक करायचे, जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये लगेच तिचे लोकेशन या टावरनुसार हॅक केलं जाईल आणि लगेच ते पोलीस स्टेशन सुरक्षा समितीकडे पोहोचेल आणि त्या मुलीला वेळेत मदत मिळेल, जेणेकरून आता जे प्रसंग घडताय ते घडणार नाही आणि सगळे आता व्यवस्थित राहील. धन्यवाद. मेरा नाम अशमीरा शेख नसीरुद्दीन है। मेरा प्रोजेक्ट है रिड्यूसिंग रोड एक्सीडेंट्स। मेरा प्रोजेक्ट हर हादसात को जदीद टेक्नोलॉजी के ज़रिए से कम करने पर मबनी है। हमने सिर्फ पुराने रिकॉर्ड्स पर जोर नहीं दिया है, बल्कि मैंने ज़्यादा कार सेंसर्स पर जोर दिया है। ये वही कार सेंसर है जो खुद कार ब्रेकिंग में मदद करते हैं। जैसे कि ये सेंसर 15 सेंटीमीटर की दूरी पर इसके ऑब्जेक्ट को डिटेक्ट करता है और उसे अपना रास्ता बदल देता है। मेरा मकसद सड़क हादसात को कम करना है। जैसे कि अगर सड़क हादसात कम हो जाएंगे तो बहुत सारे फ़ायदे होंगे। हमारी गाड़ियों में ख़ास तरह के सेंसर आना चाहिए, जैसे कि अल्ट्रासोनिक सेंसर वगैरह। इसमें हमने अल्ट्रासोनिक सेंसर का इस्तेमाल किया है। ये अपने ऑब्जेक्ट को 13 सेंटीमीटर की दूरी पर डिटेक्ट करता है और उस ऑब्जेक्ट को मैसेज पहुंचता है कि सामने कोई ऑब्जेक्ट है और वो खुद ब्रेक हो जाता है या अपना रास्ता तब्दील कर लेता है। मेरी अहम तवज्जो सड़कों को बेहतर बनाना नहीं है, बल्कि कार्स गाड़ियों में बेहतरीन स्मार्ट टेक्नोलॉजी हो, इसके बारे में। थँक्यू सर. नाव भीमाशंकर चव्हाण, शाळेचे नाव न्यू हायस्कूल वाईजापूर. माझ्या प्रोजेक्टचे नाम फ्लेम डिटेक्शन सिस्टीम. आपण सेन्सर इथं सेन्सर वापरलेला आहे. इथं फायर सेन्सर हा जर नाही आपण आर्डिनो युनो मध्ये कोडिंग करताना 90 डिग्री केलेला आहे. ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस 90 डिग्री फिरतं, जेवढा चालू असेल तोपर्यंत मोटर चालते. ज्यावेळेस आग बंद होऊन जाईल त्यावेळेस मोटर बंद होऊन जाते. इथं 5 वॅटचा रिले वापरलेला आहे. इथं आर्डिनो युनो मध्ये कोडिंग केलेली आहे. इथं DC वापरलेले आहे. ज्यावेळेस आपल्याला 5 व्होल्ट लागतं, 10 व्होल्ट जर लाईट आली समजा तर 5 व्होल्ट पुढे भेटतं, 5 व्होल्ट ॲप फ्लोर करून घेतं. जोपर्यंत आग चालू तोपर्यंत मोटर चालते. ज्यावेळेस आग बंद होऊन जाते आपल्या पहिल्या स्थितीत मोटर येऊन जाते, बंद होऊन जाते. धन्यवाद. पूर्ण हे 5 वॅटचं वापरलेलं आहे. इथं ही 90 दोन मोटरी वापरलेलं आहे आणि हे आपल्या चार्ज लाईटवर पण चालू शकतं. हे माचीसवर आहे. तर हे एक इझी फ्लोर वॉशर आहे. नावावरूनच आपल्याला कळतं की हे इझिली फ्लोर वॉश करू शकतो. बघूया ते कसं. एका दिवशी माझी आई ची पाठ दुखत होती. कशामुळे? फ्लोर वॉश करून म्हणजे ती फरशी पुसत होती, पण त्या जुन्या टेक्निकमुळे तिची पाठ दुखणं खूप जास्त सफिशियंट होतं आणि खूप दुखत होती आईची पाठ. माझ्याकडून ते बघायला गेलं आणि मी मशीन बनवली. आणि आता बघूया या मशीनची कॉस्ट काय. आता मिडल क्लास फॅमिलीमध्ये खूप साऱ्या जागेवरून अजूनही ती ओल्ड टेक्निक वापरतात की एखादं जुना शर्ट नीच ते फाडतात आणि मग त्याच्यानीच फरशी पुसतात.
पण आता असं होणार नाही, कारण की हे स्वस्त आहे. फक्त 600 रुपीज मध्ये, हो फक्त 600 रुपीज मध्ये हे इलेक्ट्रिक बनवलेलं आहे. चला बघूया कसं. तर चला आपण बघूया. इथं एक बटन दिसायलाय, आपल्याला काही नाही, नुसतं बटन आपण ऑन केलंय आणि तुम्ही बघू शकता फ्लोर वॉक व्हायला. आता सध्या याची बॅटरी लो आहे. आम्ही याच्यासाठी इकडे बघा, आम्ही याच्यासाठी एक बॅटरी चार्जर पण बनवलेला आहे, जो की इथे चार्जिंग करत आहे. आता आपण एकदा याला टेस्ट करून बघूया. आता जसं की तुम्ही बघू शकता की सध्या याची चार्जिंग लो आहे, तरी हे खूप सफिशियंट काम करायला. आता जर तुम्ही याला वेट करून वापरलात तर हे फरशी पुसेल, आणि जर ड्राय वापरलात तर झाडूचं पण काम करेल. असं हे 2 in 1 सफिशियंट आणि कॉस्ट फ्रेंडली आहे. थँक्यू. नमस्कार, माझे नाव साई पांडुरंग तेली. माझ्या मार्गदर्शक शिक्षकाचे नाव यशस महाजन सर. माझ्या शाळेचे नाव श्री सरस्वती वन प्रशाला गोंदेगाव. माझ्या प्रयोगाचे नाव टेंट. आपण एक प्रकारचे ॲटमॉस्फिअर बी म्हणू शकतो. मी हे सोल्जरसाठी बनवलेलं आहे. काही सोल्जर थंड हवेकडे जातात, त्यांना गरम हवा भेटत नाही, तर आपण हे हीटर चालवू शकतो. हीटर जर आपण हे हीटर गरम हवा भेटतो, आपण हे हीटरनं गरम हवा घेऊ शकतो. आपण यांना मेंटेन बी करू शकतो, आपल्याला किती हवा पाहिजे, किती हे पाहिजे. आणि जर जास्त आपल्याला मेंटेन नाही करता आलं, तर आपण जास्त टेंटमध्ये हवा झाली तर आपण हा फॅन फिरवून याच्यानं हवा बाहेर काढू शकतो. ही ब्लँकेट बनवली आहे. काही लोकांना मानेची प्रॉब्लेम होता, काही लोकांना पाठीची प्रॉब्लेम होता, याच्याकरता ही ब्लँकेट बनवली. ही हीट सुद्धा होते. आणि हा ॲडजस्ट फॅन आहे. या फॅनचा जो वैशिष्ट्य आहे, या फॅनने जसं गरम हवा सुद्धा उलटी, हा फॅन आपल्याला थंडी हवा सुद्धा. काही जणांचा प्रश्न असा आहे की हिमालयावर इलेक्ट्रिसिटी नाही आहे, तर आपण याला सोलार बी चालवू शकतो. हां, थँक्यू. नमस्कार, मेरा नाम अर्नम हर्षे है. मैं नाथ वैली स्कूल का हूँ. ये मेरा डिवाइस एक्टिव एंड रिस्टबैंड है. ये पैरालिसिस पेशेंट्स के लिए है. पैरालिसिस पेशेंट, उनको हाथ की कमज़ोरी होती है, वो उन्हें एनकरेज किया जाता है अपने कमज़ोर हाथ का ज़्यादा से ज़्यादा इस्तेमाल करने के लिए, पर वो अपने अच्छे हाथ से काम करते हैं. इसके लिए अभी तक जो चलते आ रहा है वो है कि पेशेंट का जो अच्छा हाथ है उसे दुपट्टा या बेल्ट से बांध दो. पर आप जैसे देख सकते हैं, ऐसे कैदी जैसे किसको भी रहना पसंद नहीं, और वो उनका सोशल पार्टिसिपेशन भी कम हो जाता है. जहाँ की WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन ने सोशल पार्टिसिपेशन और इंटीग्रेशन को बहुत जोर दिया है. रिकवरी का बहुत अहम हिस्सा है ये. तो इसलिए मैंने ये डिवाइस बनाया है, एक्टिव एंड रिस्टबैंड. ये साधारण स्मार्ट वॉच जैसे दिखने वाला डिवाइस है, जो पेशेंट अपने अच्छे हाथ में पहनेगा, और जब भी अच्छे हाथ से कोई काम करने का देखेगा, वो उन्हें एक वाइब्रेशन फीडबैक देगा, उन्हें याद दिलाने के लिए कि उनका अच्छा हाथ नीचे रखना है और कमज़ोर हाथ से काम करना है. ये डिवाइस लार्ज स्केल प्रोडक्शन में बहुत अफोर्डेबल रहेगी. 500 रुपये के आसपास पेशेंट को इसको खरीदने में लगेगा. और जहाँ की ये जो नॉर्मल अभी तक चलता आ रहा मेथड से एक आध घंटा पेशेंट कर सकता है, ये जो डिवाइस है पूरा दिन पेशेंट पहने रख सकता है. उनका कमज़ोर हाथ और इस्तेमाल हो सकता है और उनकी रिकवरी और जल्दी हो सकती है. थैंक यू. माझं नाव अनिकेत गजानन काळे आहे. मी जालना येथून आलो, महाराष्ट्र हायस्कूल. मी रिमोट द्वारा डोअर ओपन व लॉक करण्याचा प्रोजेक्ट बनवलेला आहे. याचा उपयोग दवाखान्यामध्ये किंवा घरातील वयस्कर व्यक्तींना उठण्यास त्रास होतो, यासाठी याचा उपयोग होतो. आपण बसल्या बसल्या डोअर ओपन व लॉक करू शकतो. हे आता डोअर बंद झालं आणि हे ओपन झालं. ओके. गार्डन स्मार्ट है, एक इंडोर गार्डनिंग सिस्टम. इसमें 90 फ्रूट्स एंड वेजिटेबल्स ग्रो कर सकते हैं एक साथ. ये जो ऊपर का व्हील है, इसमें 60 प्लांट्स है और नर्सरी कैबिनेट में 30 प्लांट्स होते हैं. जब प्लांट्स स्प्राउट होते हैं, उनको व्हील में ट्रांसफर कर सकते हैं, जिससे जब ये व्हील रोटेट होता है
तो प्लांट्स को वाटर और सनलाइट मिलता है, जिससे प्लांट्स अच्छे और हेल्दी ग्रो हो सकते हैं। इसमें 30 डेज वाटर ऑटोनॉमी है, जिसकी वजह से प्लांट्स आप घर से बाहर रहे तो भी ग्रो हो जाएंगे। ये रियल प्लांट्स है जो एक्चुअल मॉडल में ग्रो किए हुए हैं। O-Garden Smart is very beautiful and attractive and you can place it anywhere you like. Thank you. प्रोजेक्ट आहे फूड युजेज अँड वेस्टेज डिस्प्लेअर. याच्यात मी डिस्प्ले करू शकते की एका हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, कॅन्टीनमध्ये किंवा अशा पब्लिक प्लेसेस जिथे मॅसिव्ह लेवलवर फूड वेस्टेज होतं तिथे किती वेस्टेज झालंय. मी इथे एका हॉटेलचं एक्झाम्पल घेतलं जिथे 11 आणि 12 नोव्हेंबर अशा 2 डेट कम्पेअर केले आहेत. फॉर एक्झाम्पल 11 नोव्हेंबरला तिथे 80 kg फूड खूप झालंय, 16 kg फूड वेस्ट केलंय. तर ऑटोमॅटिकली हा LED बोर्ड कॅल्क्युलेट करून पर्सेंटेज डिस्प्ले करते की 20% ऑफ फूड वेस्टेड टुडे. खालच्या या स्लायडिंग स्लोगन्समुळे लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट होतो आणि त्यांना इन्स्पिरेशन मिळतं की आपल्याला फूड वेस्टेज ग्रॅज्युअली कमी करत जायचंय. याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अशा दोन्ही आस्पेक्ट्समधून फूड वेस्टेज कमी करायला मदत होते. खाली NGOची कॉन्टॅक्ट लिस्ट आहे ज्यामुळे वेस्ट केलेलं फूड ऑटोमॅटिकली मलनरिश, कुपोषित आणि गरीब लोकांना डोनेट करता येईल. कमर्शियल यूजसाठी हा बोर्ड आहे. डोमेस्टिक घरगुती उपयोगासाठी मी ॲप डेव्हलप केलं आहे भोजन बडी नावाचं, ज्याच्या ज्या हाऊस वाईफ्स आहेत त्या स्वतःहून इनपुट देऊन कॅल्क्युलेट करू शकतात की आज फूड वेस्टेज किती आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे कॅल्क्युलेट करण्यासाठी इनपुट दिलं 250 kg ऑफ फूड कुक्ड अँड 100 kg ऑफ फूड वेस्टेड. तर हाय वेस्टेज आहे म्हणून ते आपल्याला रिड्यूस फूड वेस्टेज असा अलर्ट देईल आणि वेस्टेज जर कमी असेल तर ते आपल्याला अप्रिशिएट करेल, आपलं कौतुक करेल की थँक्यू तुम्ही आज फूड वेस्टेज कमी केलं. थँक्यू. ऍक्सिडेंट आपण सगळीकडे बघतो, खूप लोक जीवन गमावतात बिकॉज ऑफ ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंटचं मेन रिझन काय असतं की लोक गाडी दारू पिऊन चालवतात किंवा गाडी चालवताना त्यांना झोप येते. तर त्यासाठी हा प्रोजेक्ट बनवला आहे. त्यामध्ये मी रिले मॉडेल, गिअर मोटर अँड लॉक अँड की यूज केले आहे रिअल व्हेकल सेफ्टी कंट्रोल दाखवण्यासाठी. तर यामध्ये जेव्हा आपलं बटन ऑन होईल तेव्हा ऑडिनो सगळ्या सेन्सर्सला ॲक्टिवेट करेल व लॉक अँड की चालू केल्यानंतर इंजिन स्टार्ट होईल. त्यानंतर हे आहे अल्कोहोल डिटेक्टिंग सेन्सर, जी चेक करेल की ड्रायव्हरने दारू पिलेली आहे की नाही. जर पिलेली असेल तर बजर वाजेल व गिअर मोटर थांबेल. यात आयब्लिंक सेन्सर सुद्धा लावलेला आहे जे कंटिन्युअसली ड्रायव्हरचे आईज मॉनिटर करत असेल. जर ड्रायव्हरचे आईज कंटिन्यू बंद होत असतील किंवा त्याला झोप येत असेल तर बजर वाजेल त्याला उठवण्यासाठी. जर ड्रायव्हर उठत नसेल तर इंजिन आपोआप तिथेच बंद होईल. याचे मेन 3 ॲडव्हान्टेज आहे. डिटेक्ट बोथ नाही का अल्कोहोल अँड ड्राउझीनेस अँड लो कॉस्ट, इफिशियंट अँड इझी टू इम्प्लिमेंट. या प्रोजेक्टमुळे खूप लोकांचा जीव वाचू शकतो व त्या कमी खर्चामध्ये आपण प्रत्येक गाड्या किंवा स्कूल बसेस, ट्रक्समध्ये आपण याला यूज करू शकतो. थँक्यू. प्रोजेक्टचं नाव रोड ॲक्सिडेंट प्रिव्हेंटेशन प्रोजेक्ट आहे. खूप सारे लोक इंडियन रोड्स वरती काय करतात की रॉंग साईडने ड्रायव्हिंग करतात, कारण की त्यांना त्यांचा वेळ वाचायचा आहे आणि कमी वेळेमध्ये त्यांच्या डेस्टिनेशन वरती पोहोचायचे. या प्रोजेक्ट मध्ये मी असं बनवलंय की आहे ना, कोणती जर का गाडी रॉंग साईडने एंटर केली तर ही जी आयरन शीट आहे ती ऑटोमॅटिक वरती होतं आणि आहे ना ती जी गाडी आहे त्याला जाऊ देत नाही, ब्लॉक करते. ऍट द सेम टाइम हे बजर आणि पिक्सल LED त्याला वॉर्न करतात. आता ही गाडी तुमची एंटर झाली, ऑटोमॅटिक वरती होतं आणि पिक्सल LED थांबतात तुम्हाला वॉर्न करायला. मग थोड्या वेळानंतर ते वापस तुम्हाला वॉर्न करतील की तुमची गाडी काढा. सेम या साईडने पण सेम तसंच आहे. या गाडीला इकडे जाऊ देणार नाही. पण जर का तुम्ही तुमची गाडी राईट वेने घेऊन गेलात, या साईडने राईट वेने घेऊन गेलात तर ते काही नाही करणार. सेम या साईडने पण तसंच आहे. इन फ्युचर याच्यामध्ये मी कॅमेरा आणि AI चा वापर करेन, जेणेकरून त्यांचा फोटो काढून AI थ्रू त्यांचा ऑटोमॅटिक मेसेज जे ट्रॅफिक पोलीस स्टेशन आहे नियरचं जवळ, जे पण जवळ सगळ्यात जवळ असेल ट्रैफिक पुलिस स्टेशन. स्ट्रीट डॉग एक्सीडेंट बेल्ट है ये, जो भी स्ट्रीट डॉग्स होते हैं या फिर दूसरे क्रिएचर्स होते हैं उनके लिए है. अभी डॉग का बेल्ट इजीली अवेलेबल रहता है इसलिए मैंने डॉग का किया. हम किसी भी क्रिएचर के लिए लगा सकते हैं. इसमें जब हम ये बटन ऑन करते हैं तब एक LED ब्लिंक होते रहता है 0.5 सेकंड के गैप से कंटिन्यूसली, जिससे व्हीकल्स के ड्राइवर जो रहते हैं उनको विजिबिलिटी मिलती है कि सामने कोई क्रिएचर है. अगर हम इसमें अपग्रेडेशन बोल के ज़्यादा LEDs भी लगा सकते हैं, लेकिन यहाँ पे एक सफिशिएंट था. तो ये LED कंटिन्यूसली ब्लिंक करते रहता और व्हीकल्स के ड्राइवर्स को विजिबिलिटी मिलती कि कोई है क्रिएचर आगे. और ये जो रिफ्लेक्टर्स है ये मैंने हाइटेड व्हीकल्स के लिए लगाया. जो हाइटेड व्हीकल्स रहते ट्रक या बस जैसे, तो उनको
दूर का दिखता है लेकिन पास का दिखता नहीं है, मतलब हाइट पे रहने की वजह से उनको पास का दिखता नहीं, इसलिए रिफ्लेक्टर लगाए। ये बहुत विगोरसली रिफ्लेक्ट करते हैं लाइट को, तो जो हेडलाइट रहेंगे ट्रक या बस के तो उनको ये रिफ्लेक्ट करेंगे और जो भी ड्राइवर है उसको समझेगा कि आगे कोई क्रिएचर है तो उसका एक्सीडेंट प्रिवेंट हो सकता है। एक्चुअली ये प्रोजेक्ट छोटे बच्चों के लिए, मतलब अगर वो कहीं घूम गए आर्मी के लिए भी, वो अगर दूसरे देश में गए, उनको उन्होंने किसने पकड़ लिया, छोटे बच्चे हमारे पास, वो कहीं घूम गए या किडनैपर्स ने किडनैप कर लिया उनको, तो ये बटन उन्होंने 5 सेकंड के लिए दबाने के बाद उनको एक एसएमएस जाएगा और उनकी लाइव लोकेशन जाएगी, हेल्प मी ट्रैक माय लोकेशन, और गूगल मैप जैसे हम लाइव लोकेशन ट्रॅक करते वैसी लोकेशन जाएगी। तर माझे नाव श्रद्धा योगेश पठारे, मी आता 10वी क्लास मधली, मी भैरवनाथ विद्यालय भटाणे या शाळेत शिकते। तर मी स्मार्ट डस्टबिन बनवली आहे। हिचे काम असे असते की हिच्या समोर आपण कचरा नेला की झाकण आपोआप उघडते आणि कसा हात टाकलं की झाकण बंद होते। याचे फायदे असे की यामुळे जंतू होत नाही, आपल्याला काही आजार होत नाही। जशी ही डस्टबिन जी आहे तर हिच्यामध्ये आपण कचरा टाकला की फुल भरली तर हिला कोणी पटकन बघत पण नाही। तर ही डस्टबिन जी आहे सेफ आहे। हिच्यामध्ये एक सेन्सर आहे, बजर आहे, तो ही फुल भरली की याच्या आतमधला बजर वाजतो आणि ही डस्टबिन शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स इत्यादी ठिकाणी, तसेच रेल्वे स्टेशन, हॉटेल्स, विमानतळ अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी वापरू शकतो आपण हिला। थँक्यू। या प्रोजेक्टचं नाव अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम आहे। या सिस्टमद्वारे जे पावसाळ्यात खूप पाऊस पडतो तो शहरामध्ये कॉन्क्रिटीकरणामुळे ते पाणी आपल्याला जमिनीपर्यंत पोहोचत नाही। ते पाणी आपल्याला जर जमिनीपर्यंत आपण जर पोहोचवलं तर ते आपण जमिनीत पाण्याची पातळी वाढवू शकतो। जमिनीत जर पाण्याची पातळी वाढली तर बोरवेल, विहीर यांना पाण्याची पातळी वाढेल व शेतीसाठी खूप उपयुक्त आहे। त्याच्यामुळे काय होतं, जर हे पूर्ण पाणी जमिनीत जर गेलं तर रोडवर जे साचणारं पाणी आहे त्याच्यात मच्छर होणार नाहीत व रोड बऱ्याच दिवसापर्यंत मजबूत राहील व इमारतीचे छत पण बऱ्याच दिवसापर्यंत मजबूत राहील आणि शहरात कुठेही असं घाणेरडं पाणी न पसरल्यामुळे वातावरण स्वास्थ्यवर्धक राहील आणि शहर सुशोभित दिसेल। हे याचा शहरीकरणासाठी खूप फायदा आहे। गुड मॉर्निंग, मी अनुजा गोविंद जाधव, HPL माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी। तर आज मी ट्रान्सपोर्टेशनसाठी एक नवीन बस म्हणजे इनोव्हेटिव्ह बस मी आज बनवलेली आहे। तर आपण बघतो की ऍक्सिडेंट होत राहतात, तर कशामुळे होतात, ओव्हर हिटिंग, स्पीड कंट्रोल नसल्यामुळे, नंतर बघितलं तर ब्रेक आणि जे काही आपलं इंजिन वगैरे असतात त्याच्यामध्ये फेल्युअर आलं तर त्याच्यामुळे जे काय होतं ते ऍक्सिडेंट होतात। तर आपण ह्याच्यासाठी एक इनोव्हेटिव्ह बस बनवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता की मी ते सेन्सर लावलेलं आहे। ड्रायव्हर एरर्स, अर्थात जेव्हा ड्रायव्हरला झोप वगैरे येते, जेव्हा डुलकी येते तेव्हा ते जेव्हा ह्या सेन्सरवरती पडणार तेव्हा हे सेन्सर ऑन असणार आणि असं पडलंय की सेन्सर हा नॉईज क्रिएट करणार, त्यामुळे जो काही ड्रायव्हर आहे त्याला झोप आलेली आहे तर ते सावध होतील आणि त्यांच्या बेसावधपणामुळे ऍक्सिडेंट वगैरे होणार नाही। नंतर आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये समृद्धी महामार्ग जे आहेत ते सिमेंटचे बनलेले आहेत, तर सिमेंटचे महामार्ग बनलेले आहेत त्यामुळे ते गरम होतात आणि जे टायर आहेत आपले ते रबरचे बनलेले आहेत। दोघांचं फ्रिक्शन होतं, घर्षण होतं, त्यामुळे टायर गरम होता, त्यांचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि टायर जोरदार ब्लास्ट होण्याची शक्यता असते। तर टायर ब्लास्ट होणे म्हणून आपण हा वॉटर सप्लाय 4 टायर्सला दिलेला आहे आणि ह्याच्या थ्रू आपण ऑटोमॅटिक बटन इथे आतमध्ये बसवलेलं आहे, जे की स्पेसिफिक टेम्परेचर इन्क्रीज झालं टायरचं त्यानंतर हे डायरेक्टली ऑटोमॅटिक हे जे वॉटर स्प्रिंकल्स आहे ह्याच्यात स्ट्रॉ थ्रू जे पाईप्स आहे त्याच्या थ्रू डायरेक्ट टायरवरती पडणार आणि टायरचं टेम्परेचर मेंटेन राहणार। ह्याच्यासाठी आपण ही इनोव्हेटिव्ह बस बनवलेली आहे, जेणेकरून आपला भारत देश हा सेफ इंडिया आणि स्मार्ट हायवेज आणि इनोव्हेटिव्ह बस यूज करून आपण समृद्धी महामार्गावरून व्यवस्थित ट्रान्सपोर्ट आणि सेफ पॅसेंजर घरी जाऊ शकतात। सुखरूप प्रवास करण्यासाठी हे बनवलेले आहे। थँक्यू। आज आपण पाहतोय खेडी ही ओस पडत आहे, शहरात मात्र माणसांची गर्दी वाढत आहे। शहरांमध्ये लोकांची गर्दी वाढल्यामुळे टोले जंगी इमारत वाढत आहे, बंगले वाढत आहे आणि वाढत्या लोकसंख्येला लागणारा भाजीपाला नित्य नियमाने खाण्यासाठी पाहिजे असतो। यासाठी जर आपल्याकडे घराच्या समोर मोकळी जागा असेल किंवा आपल्या घरावरील टेरेस हा रिकामाच असतो
त्यावरती विविध भाजीपाल्याची लागवड करून आपल्याला दैनंदिन लागणाऱ्या भाजीपाल्याची गरज आपण भागू शकतो. त्यासाठी तुम्हाला हवे रोपटी माती, प्लास्टिक मातीची भांडी, यामध्ये माती घेऊन त्यात रोप लावावे. त्या रोपाला मिरची, वांगे, टोमॅटो, पालक इत्यादी योग्य पद्धतीने पाणी व खाद देऊन येणाऱ्या भाजीपाल्याचा वापर आपण दररोजच्या आहारात करावा. किचन गार्डनाचे उपयोग, वेळेचा सदुपयोग होतो, ताजा भाजीपाला उपलब्ध होतो, आरोग्य मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. मैथ्स का एक अहम हिस्सा ज्योमेट्री होता है. ज्योमेट्रिकल कंस्ट्रक्शन के लिए हमें ज्योमेट्री बॉक्स का इस्तेमाल करना पड़ता है, जिसे कैरी करना मुश्किल है, जो वजनी है और इनमें तरह तरह के आलात भी मौजूद है. इन आलात को संभालना भी मुश्किल है. इन मुश्किलात को दूर करने के लिए हमने एक स्केल बनाई है, जिसमें प्रोटेक्टर, कंपास, स्केल, सेट स्क्वायर, कंपास भी मौजूद है. इस तरह से हम एंगल बना सकते हैं. थैंक यू. गुड मॉर्निंग, मैं जेडपी हाई स्कूल जामखेड़ से हूँ. मेरा नाम काव्या जायसवाल है. मैंने ये स्मार्ट शूज़ तैयार किया है. ये स्मार्ट शूज़ अन्य लोगों के लिए, ब्लाइंड पीपल के लिए, इसके वो जब वो फिरने को जाएंगे बाहर, फॉर एग्जांपल गार्डन में जाते हैं, जब उनके सामने कुछ पत्थर आ गया या फिर रोड क्रॉस करते वक्त बस, टू व्हीलर आ जाएंगे, तब ये सेंसर उनका आवाज़ करेंगे, जिसके सारे उनको समझेगा कि सामने कुछ समस्या है और वो खुद को सेफ पीपल कर लेंगे. अब ये आवाज़ कर रहे हैं सामने कुछ समस्या होने की वजह से. और ये प्रोजेक्ट तैयार करने का स्पेशल रीज़न है, उन्होंने खुद को नेचर में फील करना है. जैसे अंधे होने की वजह से उनको कोई घर के बाहर भेजते नहीं, एक्सीडेंट कुछ हो जाएगा, इसलिए उनको नेचर में अच्छे से फील होना है, नेचर का लाभ मिलना है, इसलिए ये स्मार्ट शूज तैयार किया गया है. थँक यू. तर घरी साबण कशी तयारी करायची, तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला 60 ml तेल घ्यायचे, ते गरम करायचे आणि नंतर त्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड मिक्स करायचे. ते झाल्यावर आपल्याला साबणीला सुगंध येण्यासाठी परफ्यूम हा यूज करायचा आहे आपल्याला. ते नंतर तयार झाल्यावर जेव्हा त्या थर येईल का, तेव्हा हे मोडमध्ये टाकायचं आणि जेवपर्यंत तो घट्ट होत नाही तोपर्यंत तसं ठेवायचं. 4-5 दिवसानंतर तो काढायचा, कट करायचा आणि वाळवायचा. वाळवल्याने काय होईल की साबण मजबूत होईल आणि जास्त काळ टिकेल पण. थँक्यू. गुड मॉर्निंग सर, माझे नाव तन्वीर शानूर शेख. शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय जातेगाव तावाईजपूर, जिल्हा औरंगाबाद. मी बनवला आहे नॅनो ड्रोन. नॅनो ड्रोन म्हणजे लहान ड्रोन. आपण याचा उपयोग शेतीमध्ये फवारणी वर इत्यादी शेतीचे पिकांसाठी आपण फोटो व्हिडिओ काढण्यासाठी बघू शकतो. आपण याचा उपयोग भविष्यात पुढं इमर्जन्सी ठिकाणी कोणाला अटॅक आला भविष्यात आपण याला रिक्षा टाईप बनवू शकतो. त्याच्यामध्ये आपण 2-3 पेशंट भरून नेऊ शकतो आपण दवाखान्यात. थँक्यू सर. मी याचं तुम्हाला डेमो दाखवतो. आता हे कनेक्ट झालं, आपण याला उडू शकतोय. हे लेफ्ट राईट. इथं खालून कॅमेरा आहे, आपण व्हिडिओ बी बघू शकतो आणि फोटो बी बघू शकतो याच्यातून आपण. थँक्यू सर. गुड मॉर्निंग, माझे नाव ऋतुजा रमेश सोनवणे आहे. मी भैरवनाथ विद्यालय बटाणा या शाळेची विद्यार्थिनी आहे. आम्ही फार्मर रोबो तयार केला आहे, ज्याच्याने ना शेतकऱ्याच्या वेळेची आणि श्रमाची बचत होते. एकाच वेळी हा 2 कामे करू शकतो, खत पण टाकू शकतो आणि बी पण टाकू शकतो. जर आपल्याला एका शेतामध्ये 2 पिके घ्यायची असेल, समजा तूर आणि मूग, तर हे दोन्ही पिके घेण्यासाठी याचा उपयोग होतो. याची चार्जिंग पण होऊ शकते, मोबाईलवर कनेक्ट होतो. हा
असं झालं याचं ऍप बनवलेलं आहे, मोबाईल कंट्रोलवर चालतो. ठराविक अंतरावर बियाणे पेरतो. याला बनवायला 8 दिवस लागले. याच्यामध्ये 12 व्होल्टेज आणि 5 व्होल्टेजच्या अशा 2 बॅटऱ्या आहेत, ज्यामुळे हा सरळ चालू शकतो. इथून बियाणे डायरेक्टली खाली जातात. याच्या साहाय्याने खाली येतात आणि इथून जमिनीपर्यंत पोहोचतात, जेणेकरून ठराविक अंतरावर बियाणे पेरतात. जर आपल्याला 2 फूट 2 पेक्षा जास्त 2 पेक्षा कमी जर याची साईज मग आपल्याला वाढावं लागते. म्हणजे आपल्याला जसं लागेल तसं प्रमाणे याचा आपण बनवू शकतो. धन्यवाद सर. माझे नाव ऋतू. Good afternoon everyone. This is my project named as anti-alarm braking system. Firstly, I will tell you the working principle of this project. So, here is the goggle and this is the eye blink sensor. So, whenever driver drives car, he should wear this goggle. If he slept during driving, his car will automatically get stopped as well as the buzzer will give beep. Now we will show you the demo. Like this the car will be working. But when it will sense the skin, the car will get stopped. This will prevent the car accidents caused by drowsy driving. Thank you. Good afternoon sir, my name is Rehan Parvez Khan, class 10th from Ekra Urdu Boys High School. Many time हम देखते हैं कि बहुत से लोग की जान चले जाती है रोड एक्सीडेंट की वजह से, और अगर वो बची भी जाए तो उन्हें बहुत ब्लीडिंग होती है, जिससे उन्हें बहुत नुकसान में होता है. तो हमारा ये आइडिया है कि इंस्टॉलेशन ऑफ फ्री फर्स्ट एड बॉक्स एंड मेडिकल किट एट स्ट्रीट पोल एंड ATM. क्योंकि हम देखते हैं कि हमें पास स्ट्रीट पोल और जो ATM है वो हमें थोड़े थोड़े डिस्टेंस पे हमें वो मिल जाते हैं. तो वो आइडिया है कि वहाँ पर हम ATM और फर्स्ट एड बॉक्स रखेंगे, जिससे बहुत से लोगों की जान बच सकती है. और वो उसके अंदर जितने एसेंशियल चीज़ें हैं, एम्बुलेंस आए तक के जो चीज़ें हम वो कर सकते हैं. और अगर किसी को ये इस्तेमाल करना ना आता हो तो हम ये QR कोड स्कैन करेंगे, जिससे अगर QR कोड स्कैन किया जाए तो उससे लोगों को पता चल जाएगा, उसके स्टेप्स मिलेंगे और एक वीडियो मिल जाएगी, जिससे उसे पता चल जाएगा कि इस्तेमाल कैसा करना है. और अगर गवर्नमेंट ये आइडिया अप्रूव करती है तो ये गवर्नमेंट रोड डिपार्टमेंट वो वीडियो बना के अपलोड करेगा फिर. थैंक यू. Welcome, I am Sheikh Naimuddin, the student of 9th standard from Ekra Urdu Boys High School. मेरा कंसेप्ट ये है कि सेफ एंड कंफर्टेबल नेट विथ अटैच बैक रिंग. जब भी बार्बर की दुकान पर जाते हैं तो जब बार्बर बाल कट करता है तो पूरे अतराफ में बाल फैल जाते हैं. इसके लिए मैंने ये आइडिया सोचा है कि जब आप दुकान पर जाएंगे और बाल कट करने के लिए बैठेंगे तो ये बार्बर आपके गले में ये पिना देगा, और जब बार्बर बाल कट करेगा तो ये इसमें पूरे बाल जमा हो जाएंगे. ये आप पकड़िए 2 मिनट ऐसा, ये पकड़िए आप 2 मिनट. अब जब बार्बर बाल कट करेगा तो ये पूरे बाल यहाँ पर जमा हो जाएंगे. बस अब करना क्या होगा, ये बुरश से बाल पाइप में डालना है, जिससे होते हुए पाइप में सीधा डस्टबिन में बाल चले जाएंगे. फिर वो बैग उठाकर डस्टबिन में डाल देना है. इसके लिए ऑप्शन बहुत सारे हैं, बस कि डिश, चेयर अटैचेबल डिश, ऐसा सेम ऐसा बाउल. और कभी आपको और अच्छा चाहिए तो ये बुरश नहीं रहेगा, सेक्शन फैन लगाऊंगा जो खुद ब खुद पाइप में बाल खींच लेंगे, फिर वो बैग में चले जाए. इससे फायदा ये होगा कि बार बार जो घड़ी बाल काटता है और झाड़ना पड़ता है उसको, तो वो बाल झाड़ना नहीं पड़ेंगे और क्लीन एन्व्हायरमेंट देता. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे वुमेन सेफ्टी पेन. महिला सुरक्षेसाठी मी हा पेन बनवलेला आहे. जर एखादी मुलगी असले, ती शाळेत जात असले, शाळेतून घरी येत असेल तर तिच्यासोबत वाईट गोष्टी होतात, म्हणजे छेडछाड, त्रास देणे, पाठलाग इत्यादी. त्यासाठी मी हा पेन बनवलेला आहे. म्हणजे या पेनमध्ये करंट आहे. जी मुलगी आहे, जर एखादा हल्लेखोर आला तर त्या हल्लेखोराला हा पेन निष्क्रिय करण्यासाठी तयार केलेला आहे. म्हणजे ती मुलगी, यामध्ये करंट आहे, ती मुलगी त्या हल्लेखोराला काही वेळासाठी
करंट देऊन तिला लोकांना मदतीसाठी हाक मारण्यासाठी वेळ मिळतो. हा टॉर्च आहे. हा टॉर्च जर हल्लेखोराच्या डोळ्यात चमकवला तर पळून जाण्यासाठी वेळ मिळतो. आणि हा स्प्रे जर डोळ्यात मारला तर डोळ्यांना इजा पोहोचते आणि डोळ्यांची आग होते. थँक्यू. जैसा कि हम देख ही सकते हैं, नॉर्मल डे टू डे लाइफ में जो टीनेजर्स हैं, छोटे बच्चे जो होते हैं जिनके पास लाइसेंस नहीं होता, इनका गाड़ियाँ चलाना, बाइक राइड करना कॉमन हो चुका है और ये इलीगली बाइक राइड करते हैं, ओवर स्पीडिंग करते हैं, इनके वजह से एक्सीडेंट्स भी हो रहे हैं. तो मैंने इससे बचने के लिए एक आइडिया सोचा है, इनहेंसिंग बाइक सिक्योरिटी बाय इम्प्लीमेंटिंग 2-व्हीलर लाइसेंस स्कैनिंग फॉर इग्निशन एक्टिवेशन टू स्टार्ट बाइक इंजन. इसमें हम जो हमारी व्हीकल है उसमें एक ऐसा सिस्टम अपलोड करेंगे जो सिर्फ लाइसेंस के ओनर के लाइसेंस स्कैन करने पर ही इंजन स्टार्ट होगा. जैसा कि अब जब मैं लाइसेंस स्कैन करूँगा ये बजर बजा मतलब इंजन स्टार्ट होगा. थैंक यू सर. Good afternoon, sir. We have made this project for farmers, especially who works hard in field. As you know, many cases have been reported that they have been stung by snakes or any reptiles. So to ensure their safety, we had made it. It sprinkles water in 360 degree and ensures proper irrigation throughout the field. This project will be controlled by this app. The app will send signal to the Bluetooth sensor. Then it will send signal to the Arduino. Arduino will analyze the signal and then transfer it to the motor driver and relay module. Then they will send the signals to the wheels and water pump respectively, so that at the spraying of water or pesticides is equal. This spray will spread water throughout 360 degree to ensure all the crops are getting equal amount of water. We can also use it in gardens. For elderly citizens who wish to plant their fields or any short garden at their homes. But as you know, they find it difficult, so they can use it at homes and make the working of it very easily. They can also handle it using a smartphone or any Bluetooth enabled device. Thank you. Thank you. माहौल का तहफ़्फ़ुज़ और बेहतरीन ज़िंदगी के लिए पेड़ पौधे लगाना बहुत ज़रूरी है. हर साल देश भर में हम लोग स्कूलों में पेड़ पौधे लगाते हैं, लेकिन क्या आपने कभी ध्यान दिया है कि प्लास्टिक कवर और प्लास्टिक गमलों का इस्तेमाल होता है? ये आपके पर्यावरण के लिए बहुत ही नुकसानदेह है. इसलिए हमने ये 4 चीज़ें पीस कर ये गमला बनाया है. जेव्हा आपण एखाद्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये जातो तेव्हा आपण एक फिक्स्ड बजेट घेऊन जातो आणि जे शॉपिंग कॉम्प्लेक्सवाले आहेत त्यांनी आपली मेंटॅलिटी खूप चांगली ओळखलेली आहे, म्हणून ते जे एक्स्ट्रा एसेन्शियल गोष्टी असतात ज्याची आपल्याला कमी गरज आहे ते आधी ठेवतात, जेणेकरून कस्टमर्स अट्रॅक्ट होतील. जसं कॅडबरी सेलिब्रेशन्सचे डब्बे किंवा बिस्किट पुडे वगैरे ते आधी ठेवतात आणि जे धान्य आपण एक्झॅक्टली भरायला गेलेलो आहे ते मागे ठेवतात. अशामध्ये कस्टमर्स काय करतात, अशा गोष्टी सुद्धा घेतात जे त्यांना अट्रॅक्ट करतात आणि अशा गोष्टी सुद्धा घेतात जे त्यांना एसेन्शियल आहे. यामध्ये काय होतं की आपलं जे ओव्हरऑल बजेट आहे ते डिस्टर्ब होऊन जातं. म्हणजे जर आपण 500 रुपयाचं बजेट घेऊन गेलेलो आहोत तर आपण 5000ची शॉपिंग कधी करून येतो आपल्याला समजतच नाही. या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून आपण स्मार्ट ट्रॉली डिझाईन केली आहे. या स्मार्ट ट्रॉलीमध्ये आपण जसे बिलिंग काउंटर्सवर बारकोड स्कॅनर्स असतात ना, तसे बारकोड स्कॅनर्स इथे इन्स्टॉल केलेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण रॅकमधून एखादं प्रोडक्ट उचलू तेव्हा त्या प्रोडक्टची आपण इथे आधी स्कॅनिंग करणार आणि नंतर तो प्रोडक्ट आपण आपल्या ट्रॉलीमध्ये ठेवणार, जेणेकरून आपल्याला समजेल की त्या प्रोडक्टची डिस्काउंटेड प्राइस काय आहे, ॲक्च्युअल प्राइस काय आहे आणि आपलं ओव्हरऑल एक्सपेंडिचर किती झालं आहे आणि आपल्याला अजून किती गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि म्हणजे आपल्याला एकदा जर आपल्या एक्सपेंडिचरवर लक्ष राहिलं तर आपल्याला आपलं ओव्हरऑल बजेट किती बाकी आहे आणि आपल्याला किती गोष्टी अजून घ्यायच्या आहेत ह्याची आयडिया सुद्धा होईल.
आणि आपण प्लस याच्यात एक मेंटेनन्स बॉक्स सुद्धा ठेवलेला आहे, म्हणजे जसं या बारकोड स्कॅनर्सची जी काही इलेक्ट्रिकल ॲस्पेक्ट्स आहेत ते आपण या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. हा बॉक्स रिमूव्हेबल आहे, म्हणजे आपण तो रिमूव्ह करून पुन्हा ट्रॉलीचं ओव्हरऑल मेंटेनन्स पण करू शकतो आणि तो रिइन्स्टॉल करू शकतो. आपण जेव्हा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये जातो तेव्हा आपल्यासोबत बऱ्याचशा गोष्टी असतात, जसे आपण पर्स घेऊन जातो, त्यानंतर आपण ज्या सील्ड बॅग्स असतात त्या घेऊन जातो, मोबाईल फोन्स घेऊन जातो, त्याच्या स्टोरेजमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण इथे एक स्टोरेज कंटेनर सुद्धा ठेवलेला आहे. आणि आपण बरेचदा काय करतो की छोट्या छोट्या गोष्टी घेतो, जशी छोटीशी हिंगाची डब्बी, छोट्याशा स्क्रंचीज, क्लचर्स वगैरे, त्या खालून कधी पडून जातात आपल्याला कळतच नाही. म्हणून आपण ह्याचा बॉटम डबल मेश्ड बनवलेला आहे, ज्याने छोट्या छोट्या गोष्टी मिसप्लेस नाही होणार. हा झाला ॲज अ कस्टमर या ट्रॉलीचा इम्पॅक्ट. जर आपण शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या अकॉर्डिंग ह्याचा विचार केला तर शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बरेचदा असं होतं की जेव्हा रशचे आवर्स असतात त्यावेळेस बिलिंग काउंटर्स लिमिटेड आहेत, स्टाफ लिमिटेड आहे, पण रश इतकी वाढून जाते की तिथे इतकं वर्कलोड होऊन जातो की बरेचदा मिस बिलिंग होते. म्हणजे एखाद्या प्रोडक्टची बिलिंग होणारच नाही किंवा एखाद्या प्रोडक्टची डबल बिलिंग होऊन जाईल, नाही तर किमती चुकीच्या लावल्या जातील. अशामध्ये जे शॉपिंग कॉम्प्लेक्सवाले आहेत त्यांच्या रेप्युटेशनला पण थोडासा प्रॉब्लेम येतोच, प्लस जे फायनान्शियल लॉस आहे ते तर होणारच आहे. मग यासाठी जे शॉपिंग कॉम्प्लेक्सवाले आहेत त्यांनी सुद्धा याच्या इम्प्लिकेशनचा विचार केला पाहिजे. प्लस याचे काही असे ॲस्पेक्ट्स आहेत की ह्यात तुम्ही तुमच्या इम्पॉर्टंट गोष्टी स्टोअर करताय, म्हणून या ट्रॉलीकडे लक्ष द्यायला पाहिजे. याशिवाय याचा कोणताच डिसएडव्हान्टेज नाही आहे. दॅट्स ऑल. सर हे गुड मॉर्निंग. माझे नाव ऋतुजा रमेश सोनवणे आहे. मी भैरवनाथ विद्यालय बटाणा या शाळेची विद्यार्थिनी आहे. आम्ही फार्मर रोबो तयार केला आहे, ज्याच्याने ना शेतकऱ्याच्या वेळेची आणि श्रमाची बचत होते. एकाच वेळी हा 2 कामे करू शकतो, खत पण टाकू शकतो आणि बी पण टाकू शकतो. जर आपल्याला एका शेतामध्ये 2 पिके घ्यायची असेल, समजा तूर आणि मूग, तर हे दोन्ही पिके घेण्यासाठी याचा उपयोग होतो. याची चार्जिंग पण होऊ शकते, मोबाईलवर कनेक्ट होतो. हा आता झालं पाहिजे. याचं ॲप बनवलेलं आहे, मोबाईल कंट्रोलवर चालतो. ठराविक अंतरावर बियाणे पेरतो. याला बनवायला 8 दिवस लागले. याच्यामध्ये 12 व्होल्टेज आणि 5 व्होल्टेजच्या अशा 2 बॅटऱ्या आहेत, ज्यामुळे हा सरळ चालू शकतो. इथून बियाणे डायरेक्टली खाली जातात, याच्या साहाय्याने खाली येतात आणि इथून जमिनीपर्यंत पोहोचतात, जेणेकरून ठराविक अंतरावर बियाणे पेरतात. जर आपल्याला 2 फूट, 2 पेक्षा जास्त, 2 पेक्षा कमी जर याची साईज मग आपल्याला वाढावं लागते. जर म्हणजे आपल्याला जसं लागेल तसं प्रमाणे याचा आपण बनवू शकतो. धन्यवाद सर. माझं नाव सुप्रिया सुगंध डोंगरे आहे. माझ्या शाळेचं नाव पार्वती कन्या विद्यालय. माझ्या प्रोजेक्टचं नाव स्मार्ट स्टेप्स आहे. शाळेमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी जिथे भीड असते तिथे हा खूप उपयोगी ठरतो. यामध्ये 2 IR सेन्सर, एक अर्डिनो युनो आणि LCD डिस्प्ले आहे. त्यानुसार हे काम करतं. LCD डिस्प्लेवर जितके व्यक्ती आतमध्ये गेले ते काउंट होऊन इथे दिसतात आणि बाहेर यायच्या वेळेस ते तेवढेच मायनस होतात. याचा उपयोग शाळेमध्ये होतो, सार्वजनिक ठिकाणांमध्ये, कॉलेजमध्ये सगळीकडे याचा उपयोग होतो. थँक्यू. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट फ्लो, म्हणजेच मातीतील ओलावा म्हणजे चेक करतो तो. आता हे ओल्या मातीत आहे म्हणून ऑफ आहे, कारण की ओल्या मातीला पाण्याची गरज नसते. आणि जर आपण हे कोरड्या मातीत टाकलं ते हे ऑन होऊन जाईल, कारण की याला पाण्याची गरज आहे आणि जेवढं पाणी त्याला पाहिजे तेवढंच भेटतं. धन्यवाद. मी यश अप्पासाहेब हरणे, झेलपी हायस्कूल टाकळी राजराय, इयत्ता 9वी. घेऊन आलो आहे नवीन इनोव्हेटिव्ह मोटर मशीन, जे की आपल्या घरातील गृहिणीसाठी, शाळा, कॉलेज, ऑफिसेस इत्यादी ठिकाणी याचा वापर होतो. छोटा पॅक बडा धमाका असे आमचे मशीन जमीन झाडण्यासाठी आणि पोचा मारण्यासाठी
हे दोन्ही काम करू शकते. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून काम सुलभ व कमी वेळात करता येते. हे मोबाईलद्वारे ऑपरेट होते आणि यात AI चाही वापर करता येतो. धन्यवाद. बॅटरी लो झालेली नमस्कार, माझं नाव सायराज विजय कुलकर्णी. मी आता 9वी आर्य चाणक्य प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर पैठण येथून आलेलो आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे रडार सिक्युरिटी सिस्टीम फॉर मिलिटरी टँक्स. याच्यात मी अल्ट्रासॉनिक सेन्सरचा वापर केला आहे. अल्ट्रासॉनिक सेन्सर वेव्ह सोडतं, त्यावर डिटेक्ट झाल्यावर परत येतात आणि आर्डिनोकडून लॅपटॉपकडे पाठवतात. याच्यात जर काही डिटेक्ट झालं तर रेड कलरमध्ये डेंजर आहे म्हणून ते दाखवतं. याच्यात जर आपण अजून अपग्रेड केलं, मेटल डिटेक्टर लावले, तर अंडरग्राऊंड जे बॉम्ब्स प्लांट केलेले असतात, लँडमाइन्स असतात, गन्स असतात, त्या पण आपण डिटेक्ट करू शकतो. केमिकल डिटेक्टर लावलं तर जे हार्मफुल एलिमेंट असतात जसे की युरेनियम, प्लुटोनियम, थोरियम, हे पण आपण डिटेक्ट करू शकतो. याच्याद्वारे आपल्या मिलिटरीला खूप फायदा होईल. धन्यवाद. Good afternoon, sir. My name is Harshvardhan Dilip Sherkar. Here I made a project of windmill, which is useful for generating the electricity. This run on a very simple principle. First, it converts the mechanical energy into electrical energy. When the wind blow, then this fan is rotated and electricity is generated here, and it comes under the green energy. That means it is eco-friendly. Let's see how it's work. A light is glowing. Thank you. Good morning, sir. My name is Sarthak Babsab Dokar. I am studying 10th standard. My school name is Shantiniketan Vidyalaya Fulambri. My project name is 3-in-1 Smart Sprayer Machine. या प्रोजेक्टमध्ये मी 3 यंत्र जोडलेले आहे. सर्वात पहिलं ग्रास कटिंग सिस्टीम. ग्रास कटिंग सिस्टीमना आपण जे नको असलेलं गवत असेल त्याला आपण कट करू शकतो. त्यानंतर वॉटर स्प्रिंकल्स याद्वारे आपण जे पाणी किंवा खत असतं ते आपण याने स्प्रे करू शकतो. त्यानंतर पेरणी. सर्व प्रकारचे धान्य आपण याद्वारे पेरणी करू शकतो. मी आता तुम्हाला याचा एक डेमो दाखवतो. याद्वारे याची पेरणी यंत्रणा बघू शकता तुम्ही. सीड्स असे खाली पडले आणि याने आपण ग्रास कटिंग सुद्धा करू शकतो. थँक्यू. पावसाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे कपडे सुखावत घालणे. ही समस्या तुम्हाला पण आहे आणि मला सुद्धा आहे. कधीतरी अचानक पावसामध्ये पाऊस येतो आणि कपडे ओले होतात, त्यामुळे आजारांचा प्रसार वाढतो, आजारांचा आपल्याला सामना करावा लागतो. म्हणून ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही रेन सेन्सर आणि मोटरचा वापर करून हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. रेन सेन्सरवर पाऊस पडला की जी आपल्या कपड्यांची दोरी आहे, स्टिक आहे, ती आतमध्ये सुरक्षित ठिकाणी येऊ शकते. आणि जेव्हा पूर्णपणे पाऊस बंद होईल, ऊन पडेल, तेव्हा आपली स्टिक बाहेर येईल. म्हणजे घरी कुणी असो किंवा नसो, ती आपलं काम करत असते. आणि चिडचिडपणा देखील होतो. कपडे वाळत घालायचे, काढायचे, वाळत घालायचे, काढायचे. ही सुद्धा समस्या खूप मोठी आहे, म्हणून ही दूर होणार आहे. मग हा उपयोग कुणाकुणासाठी, नोकरीवाल्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि जगभरातील सर्वच लोकांसाठी हा प्रयोग उपयुक्त आहे. म्हणून आम्ही हा प्रकल्प तयार केलेला आहे. युनेस्को मान्यता प्राप्त महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना भेट देणारे पर्यटक फक्त स्मरणिका घेऊन जातात, मात्र त्यामध्ये असलेला इतिहास त्यांना समजू शकत नाही. आपला महाराष्ट्र ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने संपन्न राज्य आहे. येथे किल्ले, मंदिरे, गावे, लोककला, हस्तकला विपुल आहेत. मात्र योग्य संवर्धन आणि डिजिटल दस्तऐवजीकरणाअभावी बरीच माहिती हरवत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही फ्रीज मॅग्नेटर QR कोड देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. स्कॅन केल्यावर संबंधित स्थळाची माहिती लगेचच सर्वत्र सहज उपलब्ध होईल. स्थानिकांना रोजगार वाढ, पर्यटन वाढ आणि परकीय चलन प्राप्त होईल. विद्यार्थी आणि संशोधकांना देखील याचा खूप मोठा फायदा होणार आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. आपल्या राजमुद्रेचं महत्त्व देखील
थँक्यू. योजना पर्यावरणास पोषक व उपयोगी शेती अवजार या अवजाराने आपण वखरणी डवरणी खुरपणी यासारखे सर्व कामे करू शकतो. याच्यामध्ये आपण गहू खते वगैरे सर्व पेरू शकतो. याच्यामध्ये जर छोटे त्याचे जर बीज जर असेल गहू ज्वारी सारख्या तर आपण त्याची साईज खालून ॲडजस्ट करून आपण त्याला खाली पेरू शकतो आणि वरतून ब्रेकने पण त्याला हँडल करू शकतो. जर छोटे जायचे जर बी असले तर त्याची साईज जर त्याला खड्डे पण पाहिजे त्याच्यासाठी खड्डे ॲडजस्ट करण्यासाठी आपण इथून पण त्याला हे ठेवलेलं आहे शेवकळ म्हणते त्याला. जर त्या मोठे साईजचे जर बी असले तर याला छोटं करून तिथून खाली त्याला मोठं होऊन जातं इथून ॲडजस्ट केल्यावर. डबल याच्यामध्ये जर तुमच्या शेतामध्ये नाही तर बगीच्यामध्ये जर तुमच्या गवत झालेला असेल तर खालची आमची ती पास काढून आणि ही पास लावली तर ते गवत पण निघतं. माझं नाव रमजान, मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी, यशवंतराव चव्हाण हायस्कूल. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे मल्टीपर्पज वॉकर. वयोवृद्धांसाठी व अपंगासाठी याला आपण व्हीलचेअर पण म्हणू शकतो, कारण जर याला आपण व्हील लावलं तर, आणि कमोड म्हणून पण म्हणू शकतो. उंच ठिकाणी खांद्यावर वाहून नेण्यासाठी सोयीस्कर आहे आणि इतर सर्वांचा विचार करता आपल्याला खूप कमी किमतीत हे सहज उपलब्ध होऊ शकते. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझे नाव दिव्या विष्णू ताटे. मी राजर्षी शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी येथून आलेले आहे. माझ्या प्रयोगाचे नाव व्हीलचेअर कन्व्हर्टेबल टू क्रचेस. म्हणजे ही एक चेअर 2 कार्य करते. पेशंटला ही व्हीलचेअर खूप उपयोगात येते. जेव्हा क्लीन रस्ता असेल तेव्हा ही व्हीलचेअर म्हणून पेशंटला उपयोगात येते. आणि डॉक्टर म्हणजे जेव्हा रिकवर होण्यासाठी पेशंटला सांगतात डॉक्टर की तुम्ही वॉक करा पेशंटला, म्हणून या व्हीलचेअरचे 2 पार्ट अलग अलग होते आणि त्याचा बैसाकी म्हणून पण उपयोग होतो. मी तुम्हाला डेमो सांगते. हे बघा, याचा आपण क्रचेस म्हणून पण उपयोग करू शकतो आणि याची व्हीलचेअर पण तयार होते. धन्यवाद. तर लाव. नमस्कार, माझे नाव आहे दीपिका ज्ञानेश्वर कावळे. शाळेचे नाव मत्स्यधरी विद्यालय मठपिंपळगाव, वर्ग 7वा. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे स्मार्ट सेफ्टी हेल्मेट. अपघात, झोप आणि मद्यपान ओळखणारी प्रणाली. गाडीवरती बसल्यावरती आता सहसा लोक हेल्मेट घालत नाही, त्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त वाढले. मग मी असा प्रकल्प बनवला आहे, गाडीवरती बसल्यावरती जोपर्यंत हेल्मेट घालणार नाही तोपर्यंत गाडी स्टार्ट होणार नाही. हेल्मेट घातल्यावरती लोक हेल्मेट घालतात पण मद्यपान करून गाडी चालवतात. मग मद्यपान करून जर का गाडी चालवायला लागली तर गाडी स्टार्टच होणार नाही. आणि गाडी चालवताना जर का झोप आली तर ही मशीन समजून घेणार आणि नेबस जर वाजणार, त्यामुळे ड्रायव्हर जागरूक होणार. तरी पण त्याचे डोळे लागलेच तर गाडी थांबणार, तेव्हा तो गाडी डोळे उघडेल तेव्हा गाडी परत स्टार्ट होणार. याचे फायदे मद्यपान करून गाडी चालवणे टाळले जाईल, झोपेत गाडी चालवणे टाळले जाईल. हा एक जीवनरक्षक प्रकल्प आहे. याने अपघात कमी होण्याची शक्यता आहे. धन्यवाद. नमस्कार, मी श्रुती शहादेव जिगे. शाळेचे नाव मत्स्यधरी विद्यालय मठपिंपळगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. मी आता 9वीची विद्यार्थिनी. माझ्या प्रकल्पाचे नाव अंध व्यक्तींसाठी स्मार्ट शूज. हे अंध व्यक्ती चालत असताना समोर येणारे अडथळे त्यांना दिसत नाही व ते ओळखण्यास त्यांना परेशानी येते. तर या प्रोजेक्टमुळे त्यांना समोर येणारे अडथळे ओळखण्यास मदत होते.
यामध्ये अल्ट्रासोनिक सेन्सर, आर्डिनो आणि व्हायब्रेशन मोटरचा वापर केलेला आहे. याची रेंज 1 मीटर पर्यंत आहे. मी तुम्हाला डेमो देते. नाही ना सर, ठीक आहे. हे याची मीटर 1 मीटर पर्यंत आहे. आता सध्या आजकाल लोक मोबाईल बघतात. मोबाईल मध्ये गुंग असतात, तर त्यांच्यासाठी पण हा उपयुक्त ठरतो. जर समोर एखादा अडथळा आला की बजर वाजून त्यांना अलर्ट करू शकतात व त्यांना इजा नाही होणार. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आहे अमृता अप्पासाहेब खरात. कन्या विद्यालय आडू या शाळेची मी विद्यार्थिनी. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे सोलार कार. जसे की आपण बघू शकता, मी इथे 2 सोलार पॅनल लावलेले आहे. यामध्ये एक लिथियम आयनची बॅटरी आहे. जेव्हा सूर्यप्रकाश यावर पडेल तेव्हा त्या लिथियम आयनच्या बॅटरीमध्ये ती ऊर्जा साठवून ठेवण्यात येईल. हा लाईट सुरू आहे. हा लाईट असं दर्शवतो की त्या बॅटरीमध्ये ऊर्जा साठवणुकीचे कार्य सुरू आहे. हा लाईट रात्रीच्या वेळेला जेव्हा बंद होईल तेव्हा तो असं दर्शवेल की ऊर्जा साठवणुकीचे कार्य थांबलेले आहे. जसे की आपण बघू शकता, हा लाईट बंद झालेला दिसतो. याचाच अर्थ ऊर्जा साठवणुकीचे कार्य थांबलेले आहे. ही गाडी कार्य कशी करते, जसे की आपण बघतो आजकाल काय झालेलं आहे, आपल्या पर्यावरणामध्ये प्रदूषणाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, त्यांच्यावर घातक परिणाम होत आहे. त्यानंतर पेट्रोल उत्पादनांचे साठे दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. साठे कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पेट्रोलचे भावही दिवसेंदिवस वाढत आहे. आपण जर पेट्रोल पंपवर गेलो तर आपल्याला डिझेल म्हणा किंवा सीएनजी म्हणा, त्यासाठी आपल्याला 1-2 तास उभं राहावं लागतं. पण या कारचं तसं नाही, तिथे उभं राहावं लागतं. त्यामुळे आपला वेळही वाया जातो. ही जी कार आहे सोलार कार, ही निसर्गाचा मुख्य स्रोत म्हणजे सूर्यप्रकाशावर अवलंबून असलेली ही कार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कार रात्रीच्या वेळेत चालेल का? त्याचं उत्तर आहे हो. कसं? तर यामध्ये जी ऊर्जा बॅटरी लावलेली आहे, जी की ऊर्जा स्टोअर करण्याचं कार्य करते, ती 50% ऊर्जा स्टोअर केलेली असते, जी की रात्री उपयोगात आणू शकतो. त्यानंतर ध्वनी प्रदूषण. यामध्ये जी बॅटरी आणि मोटर लावलेली आहे ती खूप शांतीपूर्वक कार्य करते, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण होत नाही. एकंदरीतरित्या मला हे सांगायचं आहे की या कारमुळे वेळेची बचत, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण तसेच पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो. धन्यवाद. तर हा असा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये आपण जी शिलाई मशीनची जी बॉबिन असते ना, तिच्यावरती प्रक्रिया करून आपण ती कधी संपत्ती ते बघितलेलं आहे. यामध्ये आपल्याला जर समजा एखाद्या वेळेस पांढऱ्या कलरचा कपडा शिवायचा आहे, तर आपण त्या बॉबिनच्या दोऱ्याला काय करायचं, जेव्हा भरतो तेव्हा त्याला कलर करायचा असा एवढा, आणि त्याच्यावरून ज्या कलरचा कपडा शिवायचा त्या कलरचा धागा लावून द्यायचा. आणि ते मशीन मध्ये जर लावलं तर काय होईल की ना, जेव्हा धागा संपेल तेव्हा वेगळ्या कलरचा धागा वरती येईल व वरती आल्यावर कपड्यावर जेव्हा वेगळा कलर येईल तेव्हा टेलरला कळून जाईल की ना वेगळ्या कलरचा धागा आलेला आहे, आपल्याला बॉबिन बदलायची गरज आहे. तर मग तो काय करील, ही बॉबिन काढून ही बॉबिन त्याच्यात रिप्लेस करील व त्याचं काम कंटिन्यू करील. म्हणजे मग अशाने ना त्याचा वेळही वाचेल व टाइमही वाचेल. आणि अजून याच्यात काय सांगता येईल की ना, असं जर जास्त वेळेस बॉबिन संपली जर कळालं नाही तर ना जास्त वेळेस कपड्यावर चालून कपडा पण खराब होऊ शकतो. तर मग ह्या अशा याला कपडा पण खराब होणार नाही आणि ना वेळही वाचेल आपला. धन्यवाद.